यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार। रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला तर जळगाव लोकसभेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाणार। भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून अजितदादांकडून 15 वर्षांपासून खासदारकी रुपाली चाकणकरांची सोशल मीडियाद्वारे सुप्रिया सुळेंवर टीका। धनगर समाजाच्या आरक्षणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची धनगर समाजाची मागणी। आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला। मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट। कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा तुर्तास कायम। 22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 20 फेब्रुवारीपर्यंत आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंना अटक करणार नाही। ईडीची मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी। कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी वानखेडेंनी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप तर सीबीआयकडून गुन्हा दाखल। राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटलांची नियुक्ती। 50 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा साखर संघावर भाजपचं वर्चस्व। जितेंद्र आव्हाड प्रसिद्धी झोतामध्ये राहण्यासाठी अजित पवार यांच्यावर टीका करतात। अजित दादा सर्वधर्म समभाव पाळणारे नेते। सचिन खरात यांचं वक्तव्य तर आव्हाडांचा पुरोगामीपणाचा खोटा चेहरा जनतेसमोर आला। खरातांची आव्हाडांवर टीका।